जय मल्हार भावांनो आणि बहिणींनो. भावांनो आणि बहिणींनो, मी गेल्या काही दिवसापूर्वी एक फेसबुक पोस्ट टाकली होती की बा मी लाईव्ह येणार, लवकरच लाईव्ह येणार. तर मित्र, लाईव्ह येण्याचा उद्देश असा, हटकर धनगर ऐक्य व्हावं, हटकर धनगरामधला जो अंतर आहे तो दूर व्हावा. मुळात धनगर जातीच्याच पोटशाखा आहेत या सगळ्या. परंतु आता असं जाणवायला लागलंय अलीकडे किंवा हटकर धनगरामध्ये थोडीशी रिफ्ट आली आहे. त्या रिफ्ट दूर व्हावी या उद्देशानं हटकर धनगर ऐक्य, एकता व्हावी, मग सगळ्यांनी मिळून समाजाची सेवा करावी. स्वयंसेवक संघ असं म्हटलं होतं मी त्याच्यामध्ये. परंतु मूलतः प्रश्न असा आहे भावांनो, हटकर या जातीचं दखलच घेतली जात नाही असं माझं मत आहे. अनेकांनी त्या पोस्टवर बऱ्याचशा प्रतिक्रिया दिल्या, त्या कोणाच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना जे वाटलं ते दिल्या. त्याच्यात मला कसलंही तसूबरही मला त्याच्यात वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही, काहीच वाईट वाटलं नाही. परंतु परिस्थिती सत्य आहे. हटकर समाज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं आहे. धनगर समाजाचीच ते पोटशाखा आहे. परंतु सर्टिफिकेटवर त्यावेळेस तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र दिलं जातं. त्या जातीच्या प्रमाणपत्रावर सरळ उल्लेख असतो हटकर किंवा धनगर किंवा सेगर किंवा तत्सम जे काही असेल ते. जे काही सर्टिफिकेट मिळालंय तुम्हाला NTCच्या नावानं, NT2च्या नावानं, NT2 किंवा NTC या नावानं जे काही तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये जे काही आरक्षण मिळत आहे ते धनगर आणि तत्सम जाती असं आहे. म्हणजे धनगर जात आणि तत्सम त्यासम. मग हटकर असेल, सेगर असेल, अजून काही बऱ्याचशा आपल्या काय 12 जाती का 12.5 जाती यावर खूप आहेत. जे काही असेल ते खूप चर्चा पण होते आपल्याकडे आपल्या जातीय संमेलनामध्ये. माझा प्रश्न असा आहे, नेते, सर्व नेते मंडळींना, नेते हे मी ऍड्रेस करतो. मी लहानाचा मोठा झालो, धनगरांसाठी STचं आरक्षण मिळालं पाहिजे. मी लहानपणापासून आतापर्यंत ते ऐकत आलो. आणि तो पहिला मेळावा असा होता, त्या मेळाव्याला मी हजर होतो. नाही, तो पहिला नसेल किंवा दुसरा असेल, तिसरा असेल, माहित नाही, पण पंढरपूरला मेळावा झाला होता. एका मोठ्या नेत्याच्या, धनगर समाजाच्या धुरीण जो नेता, सन्माननीय आदरणीय शिवाजी बापू शेंडगे यांच्या नातेवाईकांनी, मुलांनी तो मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याला तत्कालीन सन्माननीय माननीय प्रधानमंत्री तत्कालीन आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी उपस्थित होते. तो मेळावा बघितलाय नेते म्हणतोय याचा अर्थ मी सगळ्या नेत्यांना ऍड्रेस करतोय. कारण आरक्षणाच्या नावानं खूप नेते तयार केलेत. धनगर आरक्षणाच्या नावानं महाराष्ट्राच्या धनगरांनी, हटकरांनी आणि तत्सम
धनगर, हटकर आणि तत्सम या समाजाच्या सगळ्या तरुणांनी खूप नेते तयार केलेत. म्हणून माझं मत असं आहे, हे म्हणजे आपणास बोलत असताना वेदना होत आहेत, याबद्दल अजिबातच दुमत नाही माझं. परंतु हटकर समाज महाराष्ट्रामध्ये, ज्याला हटकर संबोधलं जातं, तो 80% आहे. आणि धनगर ज्याला संबोधलं जातं तो 20% आहे. परंतु ज्यावेळेस आमच्या आरक्षणाची मागणी होतीये, त्या आरक्षणाची मागणीचा असा विषय आहे की बाबा धनगर समाज हा एसटीच्या आरक्षणासाठी मागणी करतोय. आणि का म्हणजे मी सांगितलं तेव्हापासूनचे नेते, ते आतापर्यंतचे नेते 56 नेते तयार होऊन गेली आरक्षणाच्या नावाने. तर त्यावेळेसचा पण नेता असंच म्हणतो की धनगरांचं आरक्षण, धनगरांना एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षण नव्यानं द्यायची गरज नाही, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तर काय अंमलबजावणी काय आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की शेड्यूल ट्राईब या जातीमध्ये, शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये की ज्या काही 47 जाती आहेत, 47 ट्राईब्स आहेत, जमाती आहेत, त्या जमातीमध्ये धनगड नावाची एक जमात आहे. आणि ते महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात नाही, ते धनगड नसून ते धनगर आहे असं म्हणून मोठ्या मोठ्या आवाजात बहादरांनी भाषणं करून, जयंतीमध्ये भाषणं करणारे जयंती बहादर जशी असावी तशी बहादरांनी भाषणं करू असं सांगितलं की धनगड नसून ते धनगर आहे. महाराष्ट्रामध्ये एकतर धनगड दाखवा, धनगड नाही ते धनगर आहे असं म्हणून एसटीचं आरक्षणाची मागणी नसून आरक्षणाची, एसटीच्या अंमलबजावणी झाली पाहिजे याची मागणी, याचा उठाठेव महाराष्ट्रभर गेली 2 दशक मी बघतोय, मी त्याचा साक्षीदार आहे. तर माझा प्रश्न असा आहे, मूळ तर सर्व सन्माननीय नेत्यांना प्रामाणिकपणे, अतिशय प्रामाणिकपणे माझा मूळ प्रश्न असा आहे की आपल्याला NT2 महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्याला 3.5% NTC और NT2 महाराष्ट्र शासनाच्या वतीने 3.5% आरक्षण मिळतं. त्यामध्ये धनगर आणि तत्सम असं लिहिलेलं आहे. त्यानुसार ज्याचा त्याला धनगर असेल तर धनगर म्हणून सरळ त्या जात प्रमाणपत्रावर, कास्ट सर्टिफिकेटवर सन्माननीय तहसीलदार साहेब किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब आपल्याला प्रमाणपत्र देतात. त्या प्रमाणपत्राची जशास तशी व्हॅलिडिटी होते, पडताळणी होते. तर माझं म्हणणं असं आहे की कॅटेगरी आपली NTC आहे महाराष्ट्रामध्ये, तर 3.5% आरक्षण मिळतं. परंतु तुम्हाला जे काही आरक्षण मिळतं ते तुमच्या जातीचं नावाचा उल्लेख मेन्शन केला जातं. तुम्ही हटकर का धनगर का शेगर का किंवा इतर जे असेल ते, ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमच्या जातीच्या प्रमाणपत्रावर हटकर म्हणून हटकरांच्या लेकरांचं नमूद केलं जातं. आता हटकर नमूद झालं, धनगर नमूद झालं, हे सगळे महाराष्ट्र शासनाच्या व्याख्येप्रमाणे NTC मध्ये येतात.
बरोबर आहे. परंतु आता मी थोडंसं मागं जातो की जे धनगर आरक्षण, एसटीचं आरक्षण या नावानं खूप खूप मोठी खूप नीती झाली, 56 नीती झाली आतापर्यंत माझ्या मताप्रमाणे. जास्त झाली असती, 56च्या वर नीती झाली. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी असं म्हणतायत की धनगरांना एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. दुसरं वाक्य असं असतं की धनगरांना एसटीचं आरक्षण मिळवायची गरज नाही, तर ते ऑलरेडी एसटीत आहेत, ऑलरेडी शेड्यूल्ड ट्राईब मध्ये आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शेड्यूल्ड ट्राईब मध्ये जेवढ्या जाती आहेत त्याच्यामध्ये एक धनगड नावाची जमात आहे, आणि ते जमात महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही धनगड नावाची. ते चुकून र चा ड, ड चा र, जे काय समजायचं ते समजा, असं झालेलं आहे. आणि ते धनगड नसून ते धनगर आहे. आणि म्हणून इथल्या शासनाने ताबडतोबीनं की धनगडला धनगर समजून ताबडतोबीनं धनगरांना एसटीचं आरक्षण दिलं पाहिजे, आणि त्यानुसार अंमलबजावणी झाली पाहिजे त्या एसटीच्या आरक्षणाची. आणि त्यानुसार मग जे काही एसटीचं आरक्षण मिळाल्यानंतर धनगडचा धनगर झाला, ध चा र झाला. एक मिनिट मित्र, थोडस हे बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. हो, तर धनगडचा धनगर असं समजून आरक्षण दिलं तर एसटी आरक्षण हे शेड्यूल ट्राईबचं आरक्षण जे आहे त्यामध्ये जे काही नमूद जात आहे धनगड, त्याला धनगर समजून जर आरक्षण मिळालं तर माझा बेसिक प्रश्न असा आहे की ते हटकर जात ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना मिळणार का? नाही मिळणार. मग महाराष्ट्रामध्ये 80% हटकर आहेत, 20% धनगर आहेत, असं काही वर्तमानपत्रातून मी ऐकलेलं आहे. परंतु ही दोन्ही जाती एक आहेत का? एकच आहेत. येस. परंतु तुम्हाला कागदोपत्री जावं लागेल ना. लीगल डॉक्युमेंटचा बोलतोय मी. लीगल डॉक्युमेंट असं आहे की बाबा NTC कॅटेगरीमध्ये आहेत तुम्ही, NT2 मध्ये आहेत, आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे की जातीचं सर्टिफिकेटवर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर आणि कास्ट व्हॅलिडिटी त्याचीच होते की त्यानुसार तुम्ही हटकर किंवा धनगर किंवा इतर जे काही असेल ते असं आहे. मग एसटीचं आरक्षणानुसार धनगड जात ह्या महाराष्ट्रात नाही, आणि धनगड नसून ते धनगर आहे असं मान्य जर झालं, महाराष्ट्र शासनाने मान्य केलं किंवा इथल्या व्यवस्थेनं मान्य केलं, तर धनगरांना मिळेल ते एसटीचं आरक्षण, हटकराला कुठे मिळणार आहे? हा माझा प्रश्न आहे मुळात. तर धनगर ज्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यांना एसटीचं आरक्षण मिळालं, त्यांचं अभिनंदन, अतिशय मनापासून, हृदयापासून. परंतु हटकर ज्यांचं आहे त्यांना मिळणार नाही. परंतु धनगर आणि हटकर एकमेकाचे सगळे सोयरे. आता माझ्याच आडनावाचा व्यक्ती इथंच मराठवाड्यामध्येच, मी मराठवाड्यामध्ये उस्मानाबादचा व्यक्ती जो चोरमले आहे, मी संजय चोरमले, जो दुसरा चोरमले आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, त्याला धनगर म्हणून सर्टिफिकेट आहे, मला हटकर म्हणणं आहे. परंतु माझ्या म्हणण्यानुसार माझं मत असं आहे की बाबा तुम्ही एसटीचं आरक्षण मिळालं, एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली धनगरांच्या, तर धनगरांना त्यांचा, धनगर ज्यांचं मेन्शन आहे सर्टिफिकेटवर, त्यांना फायदा होईल, हटकरांना फायदा नाही होणार.
मग 80% हटकर महाराष्ट्रामध्ये आहेत. धनगर ज्यांना संबोधलं जातं किंवा ज्यांना सर्टिफिकेट मिळतं ते 20% आहेत. 80% लोकांचा घाटा का करायचा? बर, ही वेगळी आहेत का एका रक्ता हाडामासाची? मग म्हणून धनगर हटकर या दोन्ही ज्यांना मेन्शन केलं जातं, तुम्ही तर रक्ताचीच नाती, तर अंमलबजावणी हा विषय सोडून तुम्हाला NTC कॅटेगरीमध्ये जेवढ्या जमाती आहेत त्या जमातीचं आरक्षणासाठी, STच्या आरक्षणासाठी आपल्याला नव्यानं मागणी करावी लागेल. ही पद्धत काय आहे? तर हे सरळ सरळ लॉ ऑफ द लँड काय आहे? तर सरळ सरळ महाराष्ट्र शासन, सन्माननीय महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारना, सन्मान्य केंद्र सरकारला शिफारस करते की बाबा हे जमात आहे आणि हे ST कॅटेगरीसाठी त्यांचं ते पात्र आहे. यासाठी आदरणीय विधिमंडळाची संमती लागते. विधिमंडळ आदरणीय संसदेला, गव्हर्नमेंटला, केंद्रीय गव्हर्नमेंटला ते शिफारस करते. यानुसार मग तुम्ही ST मध्ये आहात किंवा नाही, यानुसार पुढील प्रक्रिया आहे. हे मध्येच काय चाललंय? हे धनगर समाजाला STच्या आरक्षण कुणी द्यायची गरज नाही, फक्त अंमलबजावणी करायची गरज आहे, हे चुकीचं असं वाटतंय. त्यात हटकर समाजाचं काहीही हित नाही. आता हटकर आणि धनगर वेगवेगळा आहे का? अजिबात नाही. ते एकत्रितच आहेत. त्या दोघाचा DNA एक आहे. परंतु आपल्याला कायदेशीर बाबीनुसार विचार करावा लागेल. हा व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी जास्त बोलू इच्छित नाही मित्रांनो. परंतु काही प्रश्न माझ्या मनातले जे आहेत ते प्रश्न तुमच्या समोर अधोरेखित केलेत असं मला वाटतंय. यानंतर बऱ्याचदा आपल्या भेटी होतील. भडक भाषण करणे, जयंती बहाद्दर भाषण बहाद्दर लोक आपण खूप बघितलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, आपल्या समाजामध्ये आरक्षणाच्या नावानं. ते मी काही करू इच्छित नाही मित्र. तर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सोडून मी माझी रजा घेऊ इच्छितो मित्र. यावर चर्चा करू आपण भविष्यामध्ये निश्चितच. मला वाटतंय एवढं खूप झालं. यावर ज्यांना कॉमेंट्स द्यायचे, ज्या पद्धतीनं द्यायचे त्यांना द्यायचं आहे, त्यांनी द्यावं. मी सर्वांचं स्वागत करतो. जय मल्हार. हटकर धनगर बंधू आणि बहिणींनो.